हॅलो नारायण, लेखन म्हणजे छापखाना वाटला का तुम्हाला? दाबलं बटन की आलं छापून पुस्तक. हे बघा, आठवड्यात देतो म्हणलं ना रफ ड्राफ्ट. हो, तेच लिहितोय नारायणे. हा, आणि सारखे सारखे फोन नाही केलेत ना तर पुस्तक जरा लवकर होईल लिहून, बाकी काही नाही. नाहीतर काय, बोलू ना आपण एकमेकांशी छान छान गोष्टी. हा, बोलताय? ठेवू फोन. कसलं टेक केअर. बोल 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 आजोबा बोल. मार, सिक्स मार आणखी. येतो आता विचारायला. काय रे कार्ट्यांनो, जगातली मैदानं संपली काय? 17 वेळा सांगितलंय ना इथे खेळायचं नाही म्हणून. समजत नाही का? हा, या या. ही जी मोकळी जागा आहे ना, मी तर म्हणतो इथेच खेळ. म्हणजे हे फोडा, हे फोडा, ते फोडा. खेळताय नाही, फोडताय नाही. नको फोडा ना, फोडा. राहू दे. झालाय. शिट यार, आधीच 5 बॉल आपले त्यांच्याकडे आणि हा 6वा बॉल देत नाही काय? चायला नावाची गोष्टच चुकली नाही आजकालच्या पोरांना. आता एकदा सांगितलंय. काय पाहिजे? साठे इथेच राहतात ना? मराठीत बोलता म्हणजे वाचता येत असेल हो ना? हो, म्हणजे पुरुषोत्तम द साठे, शुद्ध मराठीत लिहिलंय. काय काम आहे? मी अनुजा देसाई. बरं, मग परवा काकांनी फोन केलेला तुम्हाला. गिरीश देसाई. कोण देसाई? अहो, बडोदा बँकेतले. पुण्यातल्या शाखेत नाही का 4 वर्ष होते ते तुमच्या बरोबर. गिरीश देसाई म्हणजे आठवलं. राहायचं म्हणताय ना इथे? हो, त्यासाठीच. यात चपला कोपऱ्यातल्या स्टँडवर ठेवून या. हो. घर तसं छान आहे हा तुमचं. म्हणजे थोडं जुनाटच बांधकाम आहे, पण सही एकदम. मला पण ना अशा अँटिक गोष्टीच खूप आवडतात. थँक्यू. बसा. काहीच सांगायला. माझ्या आजीचा पण असाच मोठा वाडा होता वाईला. म्हणजे माझ्या बाबांच्या आईचा. तिथे पण इतके लोक राहायचे माहितीये. तुम्ही एकटेच राहता? 4000 रुपये भाडं भरावं लागेल. हो. डिपॉझिट नाही दिलं तरी चालेल. आणि हो, कितीही काम असलं तरी 9च्या पुढे उशीर चालणार नाही. वेळेतच घरी यावं लागेल. घरातल्या वस्तू जिथल्या तिथेच ठेवायच्या. अस्ताव्यस्तपणा चालणार नाही. आणि जेवणात जी भाजी असेल तीच खावी लागेल. उगाच कारलच नको आणि भेंडीच पाहिजे असले नखरे तर खपूनच घेतले जाणार नाही. आणि भिंती या नटनट्यांची पोस्टर चिकटवण्यासाठी बांधलेल्या नाही. मित्र मैत्रिणींचा गोंगाट. आजोबा, केवढी मोठी नियमावली आहे तुमची. नाही म्हणजे मान्य आहेत मला सगळे नियम, पण मी काय म्हणते, ते वेळेचं थोडं एक्सटेंड करा ना. म्हणजे 10 चालणार नाही. बर, करते मी ऍडजस्ट. पुण्यात काय डिग्रीसाठी का? बाकी 12वी झाली की गुळाला मुंगळा चिकटावा तसे सगळे पुण्याला चिकटतात. फसलात ना तुम्ही पण आजोबा. ऍक्च्युली मी BA झाली. सध्या नाटकात काम करते आणि युनिव्हर्सिटीतून MA सुद्धा करते एक्सटर्नली. उंचीच्या मानाने उद्योग बराच मोठा दिसतो तुमचा. नोकरी नाही मिळाली म्हणून नाटकात का? तसं BA ला कोण विचारतं म्हणा आजकाल. का अभिनय हे करिअर नाही असू शकत का? बेसिकली ना ऍक्टिंगची खूप आवड आहे मला लहानपणापासूनच. म्हणूनच नाटकात काम करते. आमच्या इथे सुद्धा बरीच नाटकं केली मी. पण बाबा म्हणाले, पुण्या मुंबईशिवाय तुझ्या गुणांना दाद मिळणार नाही. आणि खरे बरं का आजोबा. मग विचार केला पुण्यातच यावं, म्हणजे MA पण होईल आणि अभिनयाच्या चांगल्या संधी पण मिळतील ना मला इथे. बाकी पुणे तसं छान आहे. अजून पाहिले तरी कुठे म्हणा, पण एन्व्हायरमेंट मस्त आहे. खोली बघताय का राहू द्यायचं? हो. आणि अनुजाबाई, हा, गरजे इतकंच बोललं तरी चालेल.
ओके, नो प्रॉब्लेम. नाही ते तसं नाही तुटणार, धरून आपटा ते. बरं काय घेणार, चहा की सरबत? नाही नाही, काहीच नको. नको काय? खोलीत सामान ठेवा आणि फ्रेश व्हा, मी चहा आणतो. तुम्ही स्वतः बनवणार? नाही, पुण्यात चहाचे झरे आहेत. हं? त्यातलाच एक आमच्या किचन मधून वाहतो. चहाचे हा झरे? प्रश्नच कसा असू शकतो, उगाच काहीतरी विचारायचं. अनुजाबाई, हे काय आहे? तोंडातून काढा ते. सगळी पुस्तकं होती तशी ठेवून द्या आधी. मला अजून ठेवून थोडं. द्या म्हणतोय ना. सावकाश, फाटतील. आणि मला विचारल्याशिवाय एकाही पुस्तकाला हात लावायचा नाही. ते काय पडलंय? अरे हा, तुमच्यासाठी एक इन्व्हिटेशन कार्ड आलंय कुठल्या तरी अवॉर्ड सेरिमनीचं. हे घे. अहो, कमीत कमी वाचून तरी बघा काय लिहिलंय ते त्यात. जायचंय तुम्हाला? नाही, मी ते काय मिळत असल्या निरर्थक समारंभात जाऊन? म्हणजे अक्कलशून्य माणसांची गर्दी असते नुसती, काही अर्थ नसतो त्यात. आजोबा, तुम्हाला असं दिवसभर घरात एकटं बसून कंटाळा नाही काय येत? म्हणजे त्या निमित्ताने छान बाहेर फिरून यायला झालं तुमचं प्रवचन. मी एकटाच बरा आहे. अहो, आणि पुस्तकं ठेवून द्या जागेवर. उगाच नको ती बडबड. हा, शेळके. शेळक्या कुठे राहतात? नाही माहिती. वरच्या कोपऱ्यात. तेंडुलकर उजवीकडे, एलकुंचवार डावीकडे, ज्ञानेश्वरी त्या बाजूला आणि गाथा इथे. एकाही पुस्तकाची जागा बदलायची नाही. आजोबा, हे एकच पुस्तक ठेवून घेऊ, वाचून लगेच जागेवर. ऍक्च्युली ना आजोबा, मला एक ऑडिशनचा चान्स मिळालाय. मराठी सिरियल आहे, त्यासाठीच थोडासा रेफरन्स शोधत होते मी. आणि तसं या पुस्तकात मिळालंय मला बऱ्यापैकी. तुमचंच पहिलं पुस्तक आहे आजोबा. आजोबा, हे पुस्तक त्या काळी खूप गाजलेलं ना. मी सेकंड इयर मध्ये असतानाच वाचलं होतं. यातली सगळी कॅरेक्टर्स मनाला खूप भिडून जातात. पण एक विचारू, तुम्ही परत असंच का नाही लिहिलं? म्हणजे मी तुमची सगळी पुस्तकं वाचली आहेत, पण कुठलंच पुस्तक ह्याच्या इतकं छान नाही. आता ते शेवटचंच घ्या ना, कुठलं बरं होतं ते? हा, काळोख. किती हाय फंडू लिहिले ते, काही कळतच नाही. काय कळतं ना, सगळं कळतं. आजोबा, मी 5 मिनिटात बाहेर जाऊन येऊ? हे बघा, 9:30 वाजलेत. तुम्हाला सगळे आजोबा, मी खूप आधीच महत्त्वाचं सांगितलं, काम आहे. अजिबात 5 मिनिटात आले. हा, थँक्यू. आजोबा, हे घ्या. हे काय? मटका कुल्फी. काय? तुम्ही खाल्ली नाही का कधी? नाही. काय? अहो, इथल्या चौकातच मिळते. केवढी फेमस आहे, मला सकाळीच प्रियाने सांगितलं. बरी धरा, पटकन धरा आजोबा. हा, हा, हे घ्या. अहो, खा ना आजोबा, वितळेल ती. सांडू नका. सॉरी.
अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे सादर करीत आहोत गुंफण. विद्यार्थी लेखक, विनय नारायणे. विद्यार्थी दिग्दर्शक, अक्षय टिळक सादर करीत आहोत गुंफण. हाय. हाय, हाय. माणसांपेक्षा कुत्रीच जास्त तुमच्या गार्डन मध्ये. तुम्ही म्हणालात म्हणून आलो तिथे. आजोबा तुम्ही कशाला पळालात पण? आता ते अंगावर आल्यावर काय करणार? अहो केवढंसं कुत्रा आहे आजोबा. काय तुम्ही? घाणेरडं काळं कुत्र. हाय. हाय, हाय. हाय. बाई भवनातील गीत पुराणे. सूर जरा चुकलेच. असो, बऱ्याच वर्षांनी लिहिलाच
बरं वाटलं. म्हणजे 5.5 वर्ष झाली मागची कादंबरी छापून. 5.5? कालच रफ ड्राफ्ट देऊन आलो नारायणीला. वाचून सांगतो म्हणाला 1-2 दिवसात. तसं फारसं काही बदलावं नाहीच लागणार म्हणा, पण आता प्रकाशक म्हणल्यावर तेवढा मान घेणारच. तरी शेवट आणखी चांगला करता येईल असं वाटतंय मला. म्हणजे आत्ताचा काही वाईट अशातला भाग नाही, पण अजून काही सुचतंय का बघतोय. आजोबा, हा माझं पाठांतर घ्या ना. काय पाठांतर? हा म्हणजे अनुजाबाई लहान आहात का तुम्ही? पाठांतर काय घ्या. हे? आजोबा, परवा डॉक्टरांकडे कोण घेऊन गेलेलं तुम्हाला? आणि रेडिओ कोणी दुरुस्त करून आणलेला? आणि एवढ्या रात्री क्रॉसिंग कोणी? तुम्ही स्टार्ट म्हणा. हा स्टाय लगेच काय, तर थोडं बेरिंग मध्ये जाऊ देत ना. कशामध्ये? अहो बेरिंग बरं मध्ये. बरं. स्टार्ट स्टार्ट. काय होतंय? पप्पा, पप्पा माझं राहुलवर खूप प्रेम आहे. मी नाही जगू शकत त्याच्याशिवाय. पप्पा. अनुजाबाई, हा? जरा कमी अभिनय करा. थोडं जास्त होतोय का? खूप. बर बर. अहो ते ऑडिशन मध्ये असंच करायला कोणाचं सांगितलं. काही ऐकू नका. तुम्हाला जसं वाटतं तसंच करा. उगाच काहीतरी घाणेरडं. परत घेते. हा पप्पा, पप्पा माझं राहुलवर खूप प्रेम आहे. अहो, पप्पावर काय जोर देताय? आ? प्रेम राहुलवर आहे ना. अरे हा, परत घेते. हा पप्पा, पप्पा माझं राहुलवर खूप प्रेम आहे. हं, मी नाही जगू शकत त्याच्याशिवाय. हं. आणि 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 मी त्याच्याशीच लग्न करणार. पहिलंच वाक्य पाठ नाहीये. काय पाठांतर घ्या? आजोबा, अहो तो पॉज होता. ऍक्टिंग करताना असे पॉजेस घ्यावे लागतात. बरं इतका वेळ? हो म्हणजे बरं काय? बरं. आणि मी त्याच्याशीच लग्न करणार. हं, निखिलशी लग्नाचा विचार सुद्धा मी नाही करू शकत. पप्पा, हं. आजोबा, पप्पाची वाक्य तुम्ही घ्यायची आहेत. आता हे कधी सांगणार? मला वाटलं तुमच्या ऍक्टिंगचा पॉज. आता तेवढं तरी- घेतो घेतो. उगाच. मधुरा, काय बोलतीयस तू हे? शुद्धीवर आहेस ना? तुझं लग्न ठरलंय हे विसरू नकोस. शी, काय लिहिलंय म्हणजे? आजोबा, थोडा फील घेऊन म्हणा. थोडा म्हणजे कसं अच्छा, रिॲक्शन. अच्छा. तुझं लग्न ठरलंय हे विसरू नकोस. पप्पा, मला हे लग्न मान्य नाही. मला तुमचं मन दुखवायचं नाही, तसं अधिकारही नाहीये मला. पण मलाही एक मन आहे, अशी काही स्वप्न आहेत. मला माझी स्वप्न जगू द्या. मला माझी स्वप्न जगू द्या. पप्पा, कसं वाटलं? बरा केलं. पण काय ना आजोबा, आजकालच्या जगात अशा चांगल्या गोष्टी खपतच नाहीत. त्यांना उगाच असते काहीतरी पप्पा वगैरे असंच लागतं. असो, आता आपल्याला या इंडस्ट्रीत राहायचं आहे म्हणजे थोडंफार ऍडजस्ट करावंच लागणार नाही का? बापरे, उशीर होतोय. आजोबा, मी निघते. हा, बघू रात्री उशीर होईल. बाय आजोबा. आणि अनुजाबाई, हा अभिनय जरा कमीच करा. आजोबा.
नमस्कार साठे साहेब, येऊ का? नारायणे, या या. चपला तेवढ्या स्टँडवर ठेवून या. माय मिस्टेक. नियम म्हणजे नियम. काय साठे? स्वच्छता काढली वाटतं. इतक्यात झाला वाचून रफ ड्राफ्ट. म्हणजे 150-200 पानं तरी नक्कीच लिहिली आहेत मी. साठे, ही 2 पुस्तकं आहेत. एक घोसाळकरांचे आणि एक देशमुखांचं. नौखे आहेत दोघही. फारच मागे लागलेले साठे साहेबांशी बोलून घ्या म्हणून. तेवढी प्रस्तावना लिहून द्या झकास म्हणजे झालं. काय? फडकं द्या जरा. हे धरा. हे बघा नारायणे, मी प्रस्तावना लिहित नाही आणि हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. मान्य साठे मला. घेऊन द्या परत. ते आणा इकडे. नाही पण मी काय म्हणतो साठे, यात न लिहिण्यासारखं काय? आणि शेवटी बड्या लेखकाने छोट्या लेखकाचं कौतुक करावं नाही का? तेवढं बघून घ्या. आणि हो, प्रस्तावनाच लिहा, समीक्षण नको. म्हणजे हे कळाला. बघा नारायणे, एकदाच स्पष्ट शब्दात सांगतोय, मी प्रस्तावना लिहित नाही. उगाच वाद नको. आणि माझ्या रफ ड्राफ्ट विषयी काही बोलायचं असेल तर सांगा. मी तसं- फार लवकर चिडता तो. नाही, वयानुसार व्हायचंच म्हणा आता. पण बरं झालं तुम्हीच मुद्द्याला हात घातला. तो शेवट आणखी चांगला करता येईल. म्हणजे मी तसं लिहिलंय ते दाखवतो मी तुम्हाला जरा. शेवट फार लांब राहिला साठे. हा तुमचा रफ ड्राफ्ट आणि पहिल्याच पानावरचा हा एक परिच्छेद तुम्ही लिहिलेला. प्रेमाच्या क्षणभंगूर अस्तित्वामागचं एकमेव कारण म्हणजे दुःखाची पैदास करणं. आभासी नाती आणि त्यातल्या भावनांनी जीवनाची गोधडी कधीच पूर्ण होणार नाही, कारण त्याला एकटेपणाचं भलं मोठं कृष्णविवर आहे. काय लिहिलंय हे? काय लिहिलंय म्हणजे? नाही, तसं पाहिलं तर वाङ्मय अगदी ठासून भरलंय, त्यात प्रश्नच नाही. पण कळतंय का ते साठे? म्हणजे बोजड शब्दांचे असे मोठमोठे दगड डोक्यात भरावेत ना, असं काहीतरी वाटतंय वाचताना. जरा कळेल असं लिहिलं असतं. उगाच काहीतरी बरळू नका नारायणे. प्रगल्भता म्हणतात त्याला लेखनाची. प्रकाशक ना तुम्ही, आणि कसं वाचताय ते जरा तरी भावना समजून घ्या त्या मागच्या. त्याचं काय साठे? आता 200 रुपये देऊन पुस्तक घेणारा भावना गोळा करून नाही वाचत ना. वाचताना भावना निर्माण होतात, म्हणजे व्हायला पाहिजेत. आणि तुमच्या प्रगल्भतेविषयी कल्पना आहे मला, कोणाला नसावी. पण ती फार ठिकाणी बाहेर आली ना की नकोशी वाटते नाही का? नाही, कादंबरी ही नातेसंबंध, भावभावना यासारख्या गुंत्याच्या मुद्द्यावर आहे, मान्य आहे मला. पण ज्या प्रकारे काय? तुम्ही ते पण काय विषयाला सोडून लिहिलंय का मी? का विचार पटत नाहीयेत माझे? अशातला भाग नाहीये साठे. पण गुंत्याच्या विषयात तुमची वाक्य आणखीनच गुंतागुंत करताय असं नाही वाटत का? लेखकाचं काम म्हणजे कसं, गुंतलेला विषय सोपा करून त्यात रस भरून मांडणं. पण आता बरं, म्हणजे आता तुम्ही मला शिकवणार वाक्यरचना कशी करावी, लेखन काय असतं, हो ना? असं म्हणालो का मी साठे? मला फक्त इतकंच म्हणायचंय की तुम्ही लिहिलेलं सामान्य लोकांना कळणार नाही. जरा सोपं कोण सामान्य लोक? नारायणे, कोण सामान्य लोक? सामान्य लोकांना मेंदू नसतो, त्यांना फक्त जननेंद्रिय असतात. आणि अशा लोकांच्या फावल्या वेळात त्यांची करमणूक करणं हे माझं कर्तव्य नाही, हे लक्षात ठेवा तुम्ही. हे जे तुमचं तत्वज्ञान आहे ना साठे, ते तुमच्या पाशीच राहू द्या. आणि सामान्य लोकांमुळेच कलाकार मोठा होतो हे विसरताय तुम्ही आजही. तुमचे असले विचार छापत बसलो ना साठे,
तर एक दिवस तुमच्यासारखी गत होईल हो माझी. आणि तुम्ही जे काही लिहिलंय ना ते मेंदूतच अडकून राहतंय. ते जोपर्यंत काळजापर्यंत पोचत नाही तोपर्यंत या ड्राफ्टवर मी पुस्तक छापणार नाही. काय छापणार नाही? धमकी देताय का मला? अरे 56 प्रकाशक पडल्यात तुमच्यासारखे. तुमच्या वाचून अडून राहते की कळलं ना? लायकी आहे का तुमची प्रकाशक होण्याची? साठे तोंड सांभाळून बोला. एक पुस्तक गाजलं म्हणून किती मिरवत? अरे जमाना झाला त्याला पण माज केवढ्या अजून डोक्यात. नंतरच्या एका तरी पुस्तकाला सर आली का त्याची? तुमचंच लेखन होतं ना ते. नारायण काय बोललात तुम्ही? पुन्हा बोला. साऱ्या जगाला माहितीये साठे. आणि नसेल जमत तर सोडून द्या ना लेखन. नारायण आलते वा. जातोय. थांबायची इच्छा माझीही नाही. लोक म्हणायचे ते खरंच होत. कुठून बुद्धी सुचली आणि हा तुमचा रफ ड्राफ्ट. आणि साठे चपला कुठे काढल्या आहेत यापेक्षा जरा लेखनाकडे लक्ष दिलं असतं ना तर बरं झालं असतं. एकदा वाजलेली बेल ऐकू येते आम्हाला. आजोबा मी नाही झाले सिलेक्ट. चपला काय मी स्टँडवर ठेव का? तरी तिथे गेल्यावरच तो सगळा प्रकार माझ्या लक्षात आले. ह्या लोकांना ना कलेची काही किंमतच नाही आजोबा. आणि एकही वाक्य विसरले नव्हते मी. सगळं व्यवस्थित झाले. माझी काही चूक नसताना असं कसं करू शकतात ते? आणि काही विचारले की उडवाउडवीची उत्तर. किती कटकट करताय? शांत बसताच येत नाही का तुम्हाला कधी? कुठली ती फालतू सिरियल? आणि काय त्यातल्या शुल्लक रोलसाठी एवढं तोंड वाकडं करून बसलाय? आजोबा माझ्यासाठी क्षुल्लक गोष्ट नव्हती ती. मग एवढीच महत्वाची होती ना तर जरा बरा अभिनय करायचा ना तिथे. इथे बसून काय रडताय? आणि काय हा पसारा केलाय? आल्यापासून एक नियम मोडायचा ठेवला नाहीये तुम्ही. एक वस्तू जागेवर ठेवत नाही कधी. नेहमीचाच तो अस्ताव्यस्तपणा. एक शिकवलं का आई वडिलांनी? काय झालंय आजोबा? कोणी काही झालेलं नाहीये. मग एवढे का चिडताय? कधीतरी होतात वस्तू इकडच्या तिकडे पण पुन्हा ठेवतेच ना मी जागेवर. आणि सरकला सरकला 2 इंच फ्लॉवर पॉट तिकडे. काय फरक पडतो आजोबा? ठेवली ज्ञानेश्वरीच्या शेजारी गाथा. ते काय ओव्यांची अदला बदल होणार आहे का त्यातल्या? एकट्या राहून तुमच्यासारख्याच करून ठेवल्यात सगळ्या वस्तू. आणि मला नाही वाटत हा एकटेपणा तुमच्या वाट्याला आलाय. तो तुम्ही स्वतःहून ओढवून घेतला. कोण तुम्ही मला शिकवणाऱ्या? हा 4 दिवस काय राहिला तिथे निष्कर्ष कसले काढताय माझ्या आयुष्यावर? भाडे करू आहात. भाडे करू म्हणूनच राहा. आणि इथले नियम पटत नसतील ना तर. आणि मी माझ्या एकटेपणात खूप सुखी आहे. उलट तुम्ही आल्यापासून तेवढेही सुख कमी झालंय माझं. काय काय संबंध काय तुमचा माझ्या एकटेपणाशी? काहीच संबंध नाही. काही अधिकारी नाहीये मला तुमच्याविषयी बोलण्याचा अजून. अभिनेत्री बनण्याचं सगळ्यात टाकलेलं पहिलं पाऊल होतंय माझं. त्यातही अपयश आलं. थोडं वाईट तर वाटणारच ना. अनुजा निराश होऊ नकोस. पुन्हा प्रयत्न कर. एवढंच ऐकायचं होतं. फक्त थोडा आधार हवा होता आजोबा. पण तुम्ही घाबरता भरभरून प्रेम करायला. आपलेपणावर विश्वास ठेवायला घाबरता तुम्ही. नाती आणि भावनांवर प्रगल्भ विचारली का ना कादंबऱ्यात? पण माणसाच्या मनातल्या खऱ्या खुऱ्या भावना
कधी वाचताच नाही आल्या तुम्हाला आजोबा, आणि म्हणूनच कदाचित काळजापर्यंत पोहोचत नाही तुमचं लेखन. निर्जीव वाटतात तुमच्या कादंबऱ्या. आजोबा, दुःख सगळ्यांनाच असतात, पण म्हणून प्रत्येक जणच तुमच्यासारखा वागला ना तर आयुष्यात मैत्री, नाती, त्यातला ओलावा यांना काही अर्थच उरणार नाही हो. जाऊ दे. ते निघालात. तुमचा एकटेपणा हिरावून नाही घ्यायचाय मला आजोबा. ह्या महिन्याचं भाडं मोजून घ्या. गुंफलेन धागे अन बंध कसे जुळावे, गुंफलेन सूर कधी गीत कसे उचावे, गुंफल्या न जाणीवा न भाव कसे फुलावे, गुंफलेन भाव कधी शब्द कसे फुलावे. गुंफलेल्या पाकळ्यात गुंफलेला गंध, गुंफलेल्या वाटातून गुंफलेला अंत, गुंफलेल्या क्षणात गुंफला हा संग, गुंफलेल्या श्वासात गुंफले हे रंग. गुंफतोय साज आता, गुंफतो उमंग, गुंफलेल्या थेंबांचे गुंफले तरंग, गुंफतोय नाद आता, गुंफतोय ढंग, गुंफले हे शब्द आता, गुंफला अनंत. गुंफलेल्या वातींनी गुंफलेल्या ज्योती, गुंफलेले धागे अन गुंफल्यात गाठी, गुंफलेल्या मनांची गुंफलीत नाती, गुंफलेल्या आयुष्यात गुंफलीत सारी. अनुजाबाई, या ना. आजोबा, तुमचं पुस्तक. सॉरी, थोडा उशीरच झाला. ऍक्च्युली माझ्या लक्षात नव्हतं. नाही, असू दे, बसा.
सध्या कुठे राहता? प्रियाकडे. अच्छा. आजोबा मी निघते, मला उशीर होतो. अनुजाबाई, माझी कादंबरी प्रकाशित नाही होणार. का? नाही म्हणजे प्रकाशकांनीच नकार दिला छापायला. बराच काळ थांबून मोठ्या आशेनं लिहिलं होतं पुन्हा. खूप राग आला त्यांनी नाही म्हणल्यावर, आणि तुम्ही फक्त निमित्त ठरलात रागवण्यासाठी. नाही पण त्या दिवशी मी खरंच खूप वाईट वागलो तुमच्याशी. मला राग येणं स्वाभाविक होतं. आजोबा, रागापेक्षा दुःख जास्त झालं मला. तेवढंच भरभरून दिलंय आयुष्यानं मला. प्रेम, जिव्हाळा, आपुलकी यांना कधी अनुभवलंच नाही इतक्या वर्षात. सगळीच प्रेमाची नाती फुलपाखराचं आयुष्य घेऊन आली जीवनात. आपलं म्हणून ज्याच्याकडे बघावं ते असं नजरेसमोर येऊन विरून जायचं क्षणात. मग कसं भरभरून प्रेम करावं लोकांवर? आपलं म्हणून कोणी उरलंच नाही सोबतीला. शब्द होते फक्त. याच शब्दांनी बांधलं साऱ्या भावनांना, ज्यांनी छळलं होतं आजवर. प्रेमाची अर्धवट नाती ओतली त्या 250 पानात, आणि गुंफण. लेखक पुरुषोत्तम साठे, माझं पहिलं पुस्तक प्रचंड गाजलं. पैसा, प्रतिष्ठा, प्रसिद्धी सगळं मिळालं. जगायला आता एक कारण होतं. प्रकाशकाचा गराडा वाढला, मी बरंच लिहिलं पुढे. पण गुंफणकार साठे यापुढे कधी गेलाच नाही माझ्यातला लेखक. कदाचित माझ्याच प्रतिभेत अडकून राहिलो मी. गुंफण गाजलं ते त्यातल्या खरेपणाला आलेलं यश होतं. पण नंतर यशामागे जाऊन खरेपणा शोधत गेलो. शब्दांचे खेळ करत गेलो फक्त. त्यात भावना कुठेच नव्हत्या. क्षणाक्षणाला मरत होता माझ्यातला लेखक. हे सगळं बघवत नव्हतं म्हणूनच स्वतःला सिद्ध करण्यासाठी लिहित राहिलो कायम. आजही तेच केलं. मान्य आहे, लोकांची मनं नाही रिचवू शकलं माझं नंतरचं लेखन. पण म्हणून काय त्यांनी माझ्या प्रतिभेवर उठाव? माझं पहिलं पुस्तक नक्की मीच लिहिलंय का असं विचारावं? आता सांगा अनुजाबाई, का भरभरून प्रेम करावं लोकांवर? अनुजाबाई, मी स्पष्टीकरण देत नाहीये मी असं का वागलो म्हणून. मी चुकीचंच वागलो. पण माहित नाही का, तुम्हाला सांगावंसं वाटलं. शक्य असेल तर माफ करा. आजोबा, काही काय बोलताय? माफ काय करा? अरे, मी पण बोलतच बसलो. इतक्या दिवसांनी आला आहात तुम्ही. काय घेणार, चहा की सरबत? नाही आजोबा, खरंच काही नको. काय नाही म्हणजे अर्धा कप चहा काही जड नाही जाणार पोटाला. नाही आजोबा. अरे बोल, मी बघतो. काय रे, कोणी मारला बॉल? यानं मारला बॉल.
नवीन आलाय खेळायला, त्याला माहित नाही इथलं अजून काही. मी सांगतो त्याला. कोणी मारला? यानं. इकडे. जा बॉल घेऊन या आतून. हा? अरे जा ना. सावकाश खेळायचं जरा, नाहीतर उलट खेळायचं. इकडून बॅटिंग करायची आणि बाहेरच खेळायचं. ए इकडे. हा तूच. मागच्या वेळेचा बॉल आणि बाकीचे आणि नाही. आणि इकडे तो. असू दे. एवढ्या जोरात मारला बॉल, दचकलेच मी. जाऊ द्या, मुलंच आहे. ती नाही खेळणार तर कोण खेळणार? आजोबा, खरं सांगू का अनुजाबाई, आजकाल कोणाचाच राग येत नाही. आज मी मोकळा झालो. आज पहिल्यांदा मला माझं एकटेपण कळलंय. मी माझ्या प्रश्नांची उत्तरं या निर्जीव वस्तूंकडे मागायचो. बऱ्याचदा तर या भिंतींशी बोललोय, पण मी प्रश्नच नाहीसे केले. अनुजाबाई, आजपर्यंत जिवंत होतो फक्त. तुम्ही जगायला शिकवलं. आजोबा मी निघते, मला उशीर होतो. काळजी घ्या. येत जा अधून मधून. काही व्यक्ती आपल्या आयुष्यात अचानक येतात आणि आपल्याला जगण्याचा सूर गवसतो. प्रेमाची फुले आपुलकीच्या धाग्यात ओढली जातात आणि नात्यांची गुंफण घट्ट होत जाते. सावकाश जा. मम आत्मा गमला, 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 मम आत्मा गमला. गुंफण. प्रस्तुती अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे. मम आत्मा गमला, मम आत्मा गमला, मम